भरती प्रक्रिया लांबणार आहे का? की प्रिफरन्स येण्यास उशीर होणार आहे, जाहिराती येण्यास उशीर होणार आहे? या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि मग आता अ, जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया थांबून जवळपास आठवडाभर होत आला आहे. तरीसुद्धा अजूनही जाहिराती का आल्या नाही? परिपत्रकाप्रमाणे जाहिराती आत्तापर्यंत यायला हव्या होत्या आणि मग जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, 11वी-12वीसाठी पात्र टेटधारक आहेत, अ, त्या निर्णयाचा काही परिणाम झाला आहे का? म्हणजे त्या ज्या संस्था आहेत, ज्यांना 11-12च्या व्हॅकन्सीज स्टॉप करण्याचे गव्हर्नमेंटने निर्देश दिलेले आहेत, याबाबत शासनाने अजूनही परिपत्रक किंवा बुलेटिन दिलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचं समाधानकारक विद्यार्थ्यांना उत्तर असं भेटलेलं नाही आहे. मग आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशी शंका आहे की पवित्र पोर्टलला या अगोदरच्या 11-12च्या व्हॅकन्सीज अपलोड झालेल्या आहेत, त्या मायनस होणार का? की त्याही येणार? आता बहुतांश माझंही मत असं आहे की ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत त्या काही कमी होणार नाहीत. पण ज्या नंतरच्या निर्देश आलेले आहेत की 11-12च्या व्हॅकन्सी स्टॉप करायच्या आहेत, ते का आलेले आहेत या संदर्भातही शासनाने अजून खुलासा केलेला नाही किंवा त्या संदर्भातील काय म्हणता येईल की औपचारिक असं परिपत्रक शासनानं दिलेलं नाही. मग 11-12च्या व्हॅकन्सीज येणारच नाहीत का? या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ही काही प्रश्न आहेत. यावर शासनाने उत्तर देणं जे अपेक्षित होतं ते अजून बुलेटिनच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं नाही. आणि विद्यार्थ्याच्या मनात दुसरी जी शंका आहे की जाहिराती येणार की नाही, तर माझं स्वतःचं मत असं आहे की या जाहिराती लवकर येणार की नाही या बाबतीमध्ये एक तर अनेक अशा संस्था होते त्यांची रोस्टर कंप्लीट झालेली आहेत किंवा मग अप्रूव्हल करताना त्या रिजेक्ट झालेल्या आहेत. अशा वेळेस विद्यार्थी संघटनांचा दबाव आणि शासनाची त्यामुळे जी निर्माण होणारी प्रतिमा आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने जाहिराती अपलोडिंगची प्रक्रिया थांबवलेली आहे. अर्थातच ती यासाठी थांबवलेली आहे की आता विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये या जाहिराती उपलब्ध करून देऊन लवकरच प्रिफरन्स लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. अधिकाऱ्यांना ज्यावेळेस काही गोष्टी स्पष्टता नसते, अशा वेळेस शासनाचं मार्गदर्शन ते मागवत असतात. शासनाची धोरणात्मक निर्णयच हे अधिकारी राबवत असतात. अशा वेळेस त्यांना त्या निर्देशांची वाट पाहणं आवश्यक असतं. आणि अशा परिस्थितीत शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री, शालेय शिक्षण राज्यमंत्री किंवा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेबजी भुसे यांनी वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच लवकरात लवकर तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती येतील. नसता त्यांनी जाहिराती अपलोडिंगसाठीचा टॅब बंद केला नसता आणि त्या संस्थांसाठी आज अजूनही 2-3 हजार व्हॅकन्सीज या 8 ते 10 दिवसामध्ये 21 तारखेच्या नंतर 8-9 दिवसामध्ये येऊ शकल्या असत्या. पण त्यांनी पुढील प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. हे गृहीत धरून चला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जाहिराती पाहायला भेटतील आणि त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला प्रिफरन्स लॉक करण्यासाठी संधी दिली जाईल. त्या संदर्भातील व्हिडिओ, त्या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक, बुलेटिन लवकरच आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला भेटेल अशी अपेक्षा आहे. आणि शासन निर्णयांच्या बाबतीमध्ये जोपर्यंत अधिकारी वरील स्तरावरून त्यांना निर्देश येत नाहीत, ते कोणत्याही यूट्यूबरला माहिती असणं शक्य नाही. ह्या ज्या शासन जे निर्णय घेतं किंवा जे परिपत्रक येतं ते जाहीर व्हायला वेबसाईटचाच आधार असतो. खाजगीरित्या कोणालाही अगोदर हे कळवल्या जात नाही. त्यामुळे अशा गोष्टीवर काहीही विश्वास ठेवू नका. अधिकाऱ्यांनी ठरवल्यानंतर अगदी तासाभरातही काहीही होऊ शकतं. अगदी आजसुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती संध्याकाळपर्यंत येऊ शकतात. शक्यता अशी आहे की आज आणि उद्या शनिवारपर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती पाहायला भेटतील. जास्तीत जास्त 4-5 दिवस, पण आज आणि उद्या जास्त शक्यता आहे. आपण वाट पाहूया. आणि हे लांबणार वगैरे आहे असं काहीही होणार नाही.
कारण शासनाने तो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे जवळपास, कारण जाहिराती अपलोडिंगची प्रक्रिया थांबवलेली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि माझा एक सल्ला असेल सगळ्यांना, की कृपा करून सगळे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पहिल्यांदाच टेटमध्ये सहभागी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अतिउत्साहीपणे किंवा आपल्यालाच सगळं कळतं या भ्रमामध्ये राहू नये. मी असं म्हणत नाही की माझीच बॅच घ्या, आपलीच बॅच घ्या, माझी घेऊ नका, ठीक आहे, नका घेऊ कुणाची तरी बॅच घ्या जे नवीनच पहिल्यांदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आहेत. यासाठी एक उदाहरण सांगतो. एखाद्या वेळेस तुम्ही नवीन मोटरसायकल घेतली, नवीनच गाडी चालवायला शिकले आहात. गाडी चालते तोपर्यंत चालते, ठीक आहे, बऱ्याच गोष्टी अर्धी प्रक्रिया झालेली आहे. तसं काही दिवस गाडी चालते आणि त्यानंतर अचानक एक दिवस गाडी बंद पडते. आणि ही बंद पडलेली गाडी साधं प्लगवर कार्बन आल्यामुळे बंद पडलेली असते. पण अवघड ठिकाणी कुठेतरी गाडी बंद पडते आणि किक मारू किंवा सेल्फ दाबू आपण बेजार होतो आणि सरते शेवटी आपण मॅकॅनिककडे ती गाडी नेतो. आणि मॅकॅनिक काय करतो, नवीच गाडी घेतलेली आहे, त्याला माहीत आहे. तो काय करतो, त्याला माहीत असतं काय झालेलं असेल. तो प्लग काढतो, साफ करतो, लावतो, त्याचे 50 रुपये घेतो आणि गाडीला किक मारतो. काही नाही सर, कार्बन आलं होतं प्लगवर, एवढं सांगतो. म्हणजे जर साध्या टेक्निकल गोष्टीसाठी सुद्धा जर नवीन एखादी गोष्टीची सुरुवात केलेली असली तर त्या गोष्टीतला तज्ज्ञ असावा लागतो. नाहीतर आपली उगाच बेजारी होत राहते, फरफरट होत राहते. तशा पद्धतीने एखाद्याचं जर मार्गदर्शन घेतलं, जे नवीन, ज्यांनी या अगोदर टेटच्या प्रक्रियेमध्ये, पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नव्हते, त्यांनी नक्कीच ही बॅच घ्या. छोट्या गोष्टी अतिउत्साहाच्या भरामध्ये आपण चूक करून बसतो आणि बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याशी माझं बोलणं होतं, ते मग रडतात, सर आता काय करू, मग सेकंड फेज तर माझ्यासाठी आहे ना. ठीक आहे, पण एक फर्स्ट फेजची संधी कशाला गमवायची. ठीक आहे, तुम्ही आता ट्रेन झाल्यानंतर सेकंड फेजला जर बायचान्स फर्स्ट फेजला नाही झालं तर सेकंड फेजला तुम्ही आहातच की, मग खंबीर होत आहे ना. पण पहिल्यांदा ज्या वेळेस आपण कुठे पोहायला शिकताना कोणाचा तरी हा सहारा घ्यावाच लागतो. हा तर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुणाचीही बॅच घ्या, पण नवीन जे पहिल्यांदाच प्रक्रियेमध्ये सहभागी झाले, हा माझा सल्ला राहील. मी सुद्धा पहिल्या भरतीमध्ये खूप चुका केलेल्या आहेत आणि अतिशहाणा झालो होतो त्यावेळेस. त्यामुळे चुकातून शिकलेलो आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्याच चुकातून शिकावं असं काही नाही. इतरांनी ज्यांनी जे चुकलेले आहेत त्यांच्या चुकातून, त्यांच्या अनुभवातून, त्यांनी ऐकलेल्या, वाचलेल्या, मार्गदर्शन केलेल्या गोष्टीतून तुम्हाला शिकायला भेटत असेल आणि त्यासाठी तुम्ही थोडाफार मोबदला देत असाल तर मला नाही वाटत काय हरकत आहे. हां, अव्वाची सव्वा अशी काहीही कोणाचंही हे करू नका. कोणाचीही बॅच घ्या, पण नवीन सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी नक्की बॅच घ्या. हा माझा सल्ला आहे. स्वीकारणं न स्वीकारणं तुमच्या मनावर आहे. पैशाचा धंदा झाला आहे वगैरे गोष्टी टीका केली जाते, हे खरं आहे, विद्यार्थ्याचं खरं आहे याला. पण ते जे वेळ देत आहेत त्याचं काही ठराविक मूल्य तुम्हीसुद्धा ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि गरज भासल्यास नक्कीच ज्यांना वाटतंय की आवश्यकता आहे त्यांनी घ्यावी, हा माझा सल्ला आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा.